पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव दौऱ्याला महाविकास आघाडीने विरोध केलाय। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। वाशिममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली। यावेळी राज ठाकरेंनी वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। बीडच्या आदर्श देवगावात विठ्ठल बिरुदेव यात्रेनिमित्त परस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परस कार्यक्रमात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। पुण्याच्या वाघोलीमध्ये रन फॉर वाघोली या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला। वाघोलीत पाणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले। 40% निर्यात शुल्काचा कांदा निर्यातीला फटका बसलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीत 13% घट झाली। अपडेटच्या आकडेवारीनुसार माहिती समोर आली असून केंद्राच्या कांदा निर्यात धोरणातील तरतुदीचा मोठा फटका बसल्याचं सांगण्यात आले। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असल्याने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्याचं वक्तव्य परिणय फुकेंनी केलं। तर पक्षाने संधी दिल्यास साकोली विधानसभेतून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान नाना पटोलेंचा पराभव करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। म्हाडाच्या नव्या इमारतीमधील रहिवाशांनी 28 ऑगस्टला म्हाडाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। घरांच्या पुनर्विकासाच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। पुनर्विकासात अडथळा आणणारी 20% प्रीमियमची जाचक शिथिल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। दिंडोशीमध्ये शिवसेनेच्या वतीने दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध गोविंद पथकांनी सराव शिबिरात सहभाग नोंदवला। सरावादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने भर पावसात गोविंदा पथकांनी सराव केला। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना दुचाकीने धडक देणाऱ्याला 14 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपीला 4 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी 2015 पर्यंत फरार असल्याने खटला लांबल्याची माहिती समोर आली आहे। बीडच्या जिल्हा कारागृहात ईडीकडून सुरेश कुटेंची 3 दिवस चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या बदलापूर दौऱ्यावर आहेत। तर राज ठाकरे आंदोलक बदलापूरकरांची भेट घेतील। दरम्यान पीडित कुटुंबाची राज ठाकरे भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात झाली। करवीर विधानसभा क्षेत्रात विविध मेळावे घेत मतदारांसोबत नाळ घट्ट केली जाते। यावेळी महिला सुरक्षेला प्राधान्य देत अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांचा सन्मानही करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 4 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। पुण्याहून सिंधुदुर्गसाठी थेट विमान सेवा 31 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। वीकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी प्रवाशांना या विमान सेवेचा लाभ घेता येईल। या विमान सेवेमुळे 55 मिनिटात पुणे सिंधुदुर्ग प्रवास शक्य होणार आहे। चांदीच्या भावात 1200 रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा भाव आता 83,200 रुपये प्रति किलोवर गेलाय। तर सोन्याचा भाव हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय। जालना जिल्ह्यात बंजारा समाजाच्या 30 महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। महोत्सवामध्ये हडप्पा संस्कृतीचं महत्त्व सांगून गीतकार ईशांत चव्हाण यांनी आपल्या गीतातून जनजागृती केली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांना महोत्सवात सहभाग नोंदवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।